नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचा भाग 4 या ठिकाणी घेऊन आलेलो. टोटली आपण 1000 प्लस या ठिकाणी प्रश्नाचं सिरीज या ठिकाणी सराव प्रश्न संच या ठिकाणी आपल्या चॅनलला राहणार आहे. तरी ऑलरेडी आपण चॅनलला या ठिकाणी भाग 1, 2, 3 या ठिकाणी चॅनलला अपलोड केले, ते सुद्धा ते मी या ठिकाणी पाहून घ्या. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 117 बघा. या ठिकाणी सामान्य परिपक्वतेच्या पूर्वी प्रशिक्षित करणे हे साधारणपणे डॅश आहे. तर कुठले ते बघा ऑप्शन या ठिकाणी. सर्वसामान्य कौशल्य निष्पाद म्हणजेच काय असं आत्मसात करण्याच्या संदर्भात अधिक लाभदायक असते. कौशल्य निष्पादन तर सर्व दृष्टीने धोकादायक असते. तर पूर्व प्रशिक्षित धोकादायक असू शकते. या ठिकाणी कौशल्य निष्पाद म्हणजे आत्मसात करण्यासंदर्भात अधिक लाभदायक सांगितले, पण योग्य तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, सेंटेन्स सोडका लक्षात घ्या. ठिकाणी दीर्घकालीन दृष्टीने लाभदायक असते. तर चौथा भाग या ठिकाणी लाभदायक असेल की धोकादायक असेल हे प्रशिक्षणात वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असते. लक्षात घ्या. सर्वात योग्य असं कुठलं वाटतंय तुम्हाला, या ठिकाणी 4 नंबर योग्य वाटतं. लक्षात घ्या. या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते तुम्हाला जास्त एक्सप्लेनेशन केलेलं लक्षात घ्या. चौथा ऑप्शन आहे आणि जास्त एक्सप्लेनेशन केलेला या ठिकाणी ऑप्शन आहे. लक्षात घ्या 4 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तरच येत नसेल तर अशा प्रकारे ट्रिका सुद्धा काय लक्षात घ्या. या ठिकाणी 4 नंबरचं ऑप्शन आणि ज्यादा एक्सप्लेनेशन केलेलं या ठिकाणी तुम्ही मारत चला. लक्षात घ्या. या ठिकाणी बऱ्यापैकी उत्तर तेच तुमच्या बरोबर येतात. वरीलपैकी सर्व असणार. ज्यावेळेस तुम्हाला काहीच उत्तर माहित नसते, काहीच येत नाही, त्यावेळेस तुम्ही असं ट्रिक वापरा. नेक्स्ट बघू शकता तुम्ही. 5 वर्षाचा राजू खिडकीतून वादळ पाहतो, विजा चमकतात आणि त्याचा कडकडाट आवाज येतो. राजू हा आवाज ऐकून उड्या मारतो. पुन्हा 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 ही घटना घडत होती. त्यानंतर थोडा शांत वातावरणानंतर वीज पुन्हा कडाडली. राजू पुन्हा आवाज ऐकून आनंदाने उड्या मारू लागला. राजूचे उड्या मारणे शिक्षणाच्या कोणत्या सिद्धांताचे उदाहरण आहे. लक्षात घ्या. हे शास्त्रीय अनुबंध, क्रियाप्रस्तुत अनुबंध, नंतर प्रयत्न प्रमाद यापैकी नाही. तर कुठल्याही ठिकाणी करेक्ट उत्तर जर पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही तुमच्या ठिकाणी शास्त्रीय अनुबंध या ठिकाणी करेक्ट उत्तर, या ठिकाणी शास्त्रीय अनुबंधानुसार करेक्ट उत्तर राहील तुमचं. खालीपैकी बघू शकता तुम्ही. नेक्स्ट, खालीपैकी सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते. लक्षात आहे. सकारात्मक शिक्षेचे उदाहरण कोणते आहे. तर मित्राद्वारे उपहास करणे, मित्राबरोबर वेळ वाया घालवणे, सतत दुखावणे बंद करणे, वरीलपैकी सर्व. लक्षात घ्या. ठिकाणी सकारात्मक कुठला असेल, वेळ वाया घालवणे असेल का. लक्षात घ्या. ठिकाणी तर सतत दुखावणे बंद करणे तुमच्या ठिकाणी हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी नसेल. वरीलपैकी सर्व ऑप्शन प्रत्येक वेळेस असेल असं नाही. लक्षात घ्या. त्यावेळेस काहीच येत नाही, त्यावेळेस वरीलपैकी सर्व मानायचं. लक्षात घ्या. या ठिकाणी कुठले तुमचं मित्राद्वारे उपहास या ठिकाणी हे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी येईल. म्हणजे सकारात्मक शिक्षेचे हे उदाहरण आहे या ठिकाणी. तर नेक्स्ट बघू शकता तुम्ही. 21वा प्रश्न बघायचा. एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. लक्षात घ्या. एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. या ठिकाणी पहिला बा, ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेते. ते व्यक्तीला बरोबर असेल तुमचं. ते व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकताचे समाधान करते, हे सुद्धा बरोबर आहे. ते व्यक्तीच्या मनोवैज्ञानिक आकाशांच्या प्राप्ती करिता सहाय्य करते, हे सुद्धा ठिकाणी तुमचं करेक्ट राहील. लक्षात घ्या. ते व्यक्तीला अप्रिय स्थितीपासून दूर ठेवते. लक्षात घ्या. अप्रिय स्थितीपासून दूर ठेवू शकते का, ते नाही. लक्षात घ्या. ठिकाणी तुमचं 4 नंबर या ठिकाणी तुमचं चुकीचं आहे. लक्षात घ्या. ठिकाणी आणि तुम्हाला विधान योग्य नाही नव्हे असं कुठल्याही ठिकाणी तुम्हाला तेच विचारायला. लक्षात घ्या. ठिकाणी पुढचा प्रश्न पहा. ठिकाणी 121 4 नंबर तुमच्या ठिकाणी काय उत्तर करेक्ट राहील. लक्षात घ्या. सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला डॅश असे म्हणतात. लक्षात घ्या. कुठलं, अंगवळणी पडणे, अध्ययन आणि अस्थायी अध्ययन, अभिप्रेरणा. तर कुठला असेल, सातत्यपूर्ण उद्दीपनामुळे व्यवहारात होणाऱ्या अस्थायी परिवर्तनाला या ठिकाणी काय म्हणतात, त्यांनी अंगवळणी पडणे. या ठिकाणी अशा प्रकारे करेक्ट 1 नंबरचं उत्तर राहील तुमचं. नेक्स्ट बा, विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये. लक्षात. कुठल्या पद्धतीचा ठिकाणी उपयोग करू नये असं तुम्हाला सांगितलं. लक्षात. कुठले येईल, बळजबरीने कोणत्याही बाब मान्य करण्यास भाग पाडणे. बळजबरीने करू शकतात का नाही. लक्षात घ्या. हेच करू शकत नाही. लक्षात घ्या. तर कोणत्याही बाबीची पुनरावृत्ती करणे किंवा दृढतापूर्वक व्यवहार करणे तुमचं करेक्ट राहील. कोणत्याही प्रशंसीय व्यक्तीद्वारे समर्थन व स्वीकृती घेणे. लक्षात घ्या.
हे सुद्धा करेक्ट येईल. संदेशा सोबत सहचर्य प्रस्थापित करणे हे सुद्धा ठिकाणी करेक्ट येईल, लक्षात घ्या. पण बळजबरी या ठिकाणी करू शकत नाही आपण, त्यामुळे तुमचं करेक्ट उत्तर कुठलं, 1 नंबर आहे. नेक्स्ट बा, ध्येय प्रेरणेच्या दृष्टीने कोणते विधान योग्य आहे? पहिले बा, अस्तित्व टिकवण्यासाठी ध्येय प्रेरक आवश्यक आहे. नेक्स्ट, जर व्यक्तिगत क्षमताचे समाधान महत्वपूर्वक असेल तर ध्येय अभिप्रेरकास विकास प्रेरक असे म्हटले जाऊ शकते, लक्षात असे सुद्धा म्हटले जाऊ शकते या ठिकाणी. अस्तित्व टिकवण्याचे ध्येय प्रेरक हे सुद्धा ठिकाणी तुमचं बरोबर येईल, हे सुद्धा ठिकाणी बरोबर आहे, लक्षात. जर लोकांमध्ये स्पर्धेवर भर तर ध्येय अभिप्रेरकाला सामाजिक अभिप्रेरक म्हटले जाऊ शकते, लक्षात. हे सुद्धा ठिकाणी करेक्ट येईल तुमचं कुठलं, 4 नंबर ऑप्शन करेक्ट येईल, लक्षात घ्या. ठिकाणी सर्व वाक्य कशा ठिकाणी पॉझिटिव्ह वाक्य आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सकारात्मक वाक्य सर्वच्या सर्व या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. त्या ठिकाणी प्रश्न वाचताना सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित वाचलं पाहिजे, लक्षात घ्या. कुठलं निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक सकारात्मक वाक्य कुठले आहेत या ठिकाणी अशी सॉर्टिंग करायचं होतं तुम्हाला, या ठिकाणी काय जमलं पाहिजे, लक्षात घ्या. ठिकाणी आणि योग्य उत्तर, अचूक उत्तर देणे गरजेचे आहे ठिकाणी. या ठिकाणी स्वतः कुठलं वरीलपैकी सर्व करेक्ट उत्तर या ठिकाणी आलं, लक्षात घ्या. 6 ते 10 वर्ष वयोगटातील अवस्थित बालक डॅडॅश मध्ये रुची घेण्यास सुरुवात करतात. कुठलं, 6 ते 10 वर्ष वयोगटातील अवस्थेत बालक डॅडॅश मध्ये रुची घेण्यास सुरुवात करतात. कुठलं, धर्मामध्ये, मानवी शरीर, यौन संबंध आणि विद्यालय कशामध्ये असतात ते 6 ते 10 वर्ष वयोगट कशामध्ये असतात ते विद्यालयामध्ये या ठिकाणी काय शिक्षण असतं, शिक्षण घेत असतात ते. मग करेक्ट उत्तर तुमचं कुठलं ठरेल, 124 ला या ठिकाणी 4 नंबर. विद्यालयामध्ये रुची घेण्यास 6 ते 10 वर्ष वयोगटातील विद्यार्थी असू शकतात, लक्षात घ्या. त्यांच्या वयानुसार या ठिकाणी काय तुम्ही योग्य उत्तर देणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट बा, 125, मानवी मस्तिष्क मेंदू हे एक मोठ्या बर्फाच्या लादीप्रमाणे असते, लक्षात घ्या. त्याचा बहुतांश भाग लपलेला म्हणजेच अदृश्य असतो, ज्यामध्ये चैतन्याचे 3 स्तर असतात. खालीलपैकी कोणते सिद्धांताद्वारे ते एका ठिकाणी व्यक्त होतात, लक्षात घ्या. वेगवेगळ्या ठिकाणी चेतकाचे 3 स्तर सांगले, त्यातला कोणत्या ह्याच्या सिद्धांतामध्ये बसतो या ठिकाणी तुम्हाला विचारलं, लक्षात घ्या. मानवी मस्तिष्क बर्फाच्या लादीप्रमाणे असेल, कुठल्या ह्याच्यामध्ये येईल, तो कसा बहुतांश भाग लपलेला म्हणजे अदृश्य भाग असतो सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. कशामध्ये येतो बा, गुण सिद्धांत, प्रकार वर्गीकरण सिद्धांत म्हणजे मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, व्यवहारवाद. या ठिकाणी मी नेहमी सांगतो की ज्यादा एक्सप्लेनेशन केलेला या ठिकाणी भाग तुम्ही या ठिकाणी काय करा, नेहमी मारत चला, तुमच्या ठिकाणी बरोबर येत असतो, लक्षात. हे ट्रिक आहे, लक्षात येत बऱ्यापैकीच. प्रकार ऑब्लिक दिलेला आहे म्हणजे तो एकच झाला, लक्षात घ्या. प्रकार किंवा सिद्धांत किंवा वर्गीकरण सिद्धांत, पण इथे जास्त केले मनोविश्लेषणात्मक सिद्धांत. म्हणून या ठिकाणी काय मनोविश्लेषणाच्या ठिकाणी काय सिद्धांत येते, मानवी मस्तिष्क त्यामध्ये येते, लक्षात घ्या. करेक्ट उत्तर 3 नंबर आहे. काही जणांचे असे म्हणणे आहे की बालकांना जेव्हा राग येतो तेव्हा ते खेळायला निघून जातात व जोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणे चांगले वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या वागणुकीमध्ये कोणतेही प्रतिरक्षित तंत्र असते, लक्षात घ्या. कुठले, प्रक्षेपण, विस्थापन, प्रतिक्रिया निर्मिती आणि उत्तेजितपणा या ठिकाणी म्हणजे लहान मुलासंदर्भात या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला, लक्षात घ्या. हे पूर्वीप्रमाणे जोपर्यंत चांगले वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या वागणुकीमध्ये कोणतेही प्रतिरक्षित तंत्र असते, लक्षात. म्हणजे कुठलं असतं, विस्थापित म्हणजे पूर्वस्थितीत येणे, लक्षात. विस्थापित तिथे महत्वाचं, लक्षात. विस्थापित तिथे येईल उत्तर तुमचं. नेक्स्ट बा, 127, डॅडॅश पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच काय, समायोजन होईल, लक्षात घ्या. डॅडॅश पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच समायोजन असते. कुठलं, इतराच्या, प्रेरकाच्या, उद्देशाच्या आणि गरजाच्या. कुठला असेल यापैकी, लक्षात घ्या. डॅडॅश पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थिती जुळवून घेणे म्हणजे गरजेनुसार आपण या ठिकाणी स्वतःला या ठिकाणी जुळवून घेतलं पाहिजे, म्हणजे समायोजन शक्ती पाहिजे आपल्यामध्ये. म्हणजे कुठलं पाहिजे, गरजेनुसार या ठिकाणी समायोजन शक्ती आपल्यामध्ये स्वतःला प्रश्न जुळवून घेणे पाहिजे. नेक्स्ट बघू शकता, खालीलपैकी कोणता व्यवहार भावनात्मक अडथळे दर्शवत नाही, लक्षात घ्या. भावनात्मक अडथळे दर्शवत नाही. कुठलं, बालगुन्हेगारी, दुर्बलांना धाक दाखवणे, उन्हाळ्या कामचुकारपणा आणि कुठं शालीनता, लक्षात घ्या. भावनात्मक अडथळे या ठिकाणी कुठले दर्शवतात, तर बालगुन्हेगारी दर्शवतात, दुर्बलांना धाक दाखवणे दर्शवतात, उन्हाळ्या कामचुकार दर्शवतात. पण या ठिकाणी दर्शवत नाही कुठलं, शालीनता या ठिकाणी हे दर्शवत नाही, लक्षात. एक बाकीचे तिने 1 ते 3 निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात घ्या, वाक्य म्हणजे नकारात्मक वाक्य आहे. एक आहे कुठला आहे तुमचा सकारात्मक वाक्य या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. पण बसत नाही कुठला असं तुम्हाला विचारलं त्यात. 4 नंबर करेक्ट उत्तर आहे तुमचं, शालीनता करेक्ट उत्तर येईल तुमचं. बा,
दुर्बल बालकासाठी शिक्षणाची तरतूद डॅडॅशद्वारे होऊ शकते. कुठल्या? सर्वसमावेशक शिक्षण, मुख्य प्रवाहात समाविष्ट करून, एकीकरण आणि यापैकी नाही लक्षात घ्या. दुर्बल बालकासाठी शिक्षण तरतूद कुठलं? सर्वसमावेशक शिक्षण. त्यामध्ये या ठिकाणी काय समावेश पाहिजे लक्षात घ्या. पुढच्या वयात तुम्ही 130. खालीलपैकी कोणते मतिमंदतेचे वैशिष्ट्य नाही लक्षात घ्या. मतिमंदतेचे वैशिष्ट्य या प्रकारे नाही लक्षात घ्या. बुद्ध्यांक 25 ते 70च्या मध्ये असणे, मंद गतीने शिकणे, जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे, वातावरणाशी अनुकूल होण्यास अडचणी येणे, आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा या ठिकाणी असणे लक्षात घ्या. कुठलं वैशिष्ट्य नाही यासाठी ठिकाणी विचारलं असेल. बुद्ध्यांक 25-30च्या मध्ये असणे बरोबर आहे. तर मंद गतीने शिकणे, जीवनातील दैनंदिन प्रक्रिया न करू शकणे. नेक्स्ट 3 नंबर, वातावरणाशी अनुकूल होण्यास अडचणी येणे. वातावरणाशी अनुकूल होण्यास अडचणी येणे हे सुद्धा या ठिकाणी करेक्ट येईल. आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा असणे लक्षात. हे तुमचं मतिमंदतेचे वैशिष्ट्य या ठिकाणी. आंतरवैयक्तिक संबंधामध्ये असणे चुकीचं आहे. म्हणजे कुठलं तुमचं करेक्ट उत्तर आहे? 4 नंबर करेक्ट उत्तर या ठिकाणी राहिलं लक्षात घ्या. बाकीचे वैशिष्ट्य मतिमंदतेमध्ये वैशिष्ट्य येतात. बुद्ध्यांक, मंदगतीने शिकणे, वातावरण अनुकूल होण्यासाठी काय अडचणी त्यांच्या येतात लक्षात घ्या. अशा प्रकारचे तुमचं करेक्ट उत्तर कुठलं राहील लक्षात घ्या. 4 नंबर करेक्ट उत्तर राहिले या ठिकाणी. नेक्स्ट पहा, विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य उत्तम बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत अधिक महत्वपूर्ण आहे लक्षात. कोणती पद्धत अधिक महत्वपूर्ण आहे? सहशैक्षणिक क्रियाची तरतूद करणे, अभिव्यक्तीची स्वतंत्रता, आवडीतील भिन्नता आणि शिक्षकाची भूमिका व शाळेतील वातावरण. स्वास्थ्य बनवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका कुठल्या ठिकाणी बघा, विद्यार्थी मानसिक बनवण्यासाठी शिक्षकाची भूमिका व शाळेतील वातावरण या ठिकाणी अत्यंत महत्वाची. म्हणजे शिक्षक विद्यार्थ्याबरोबर कसे वागणूक करतात काय नाही, या ठिकाणी शाळेतील वातावरण, लहान मुलांना खेळण्याचे साहित्य, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी काय करतात, शाळेतील वातावरण महत्वाचे ठरते लक्षात घ्या. ठिकाणी 4 नंबर तुमच्या ठिकाणी करेक्ट उत्तर येईल. दुर्बल घटकातील बालक, दुर्बल घटकातील बालक म्हणजेच डॅडॅश असते. काय असते या ठिकाणी बघा, ज्याचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकाची मुले. नेक्स्ट, जे पालक वंचित घटकात मोडतात त्यांची मुले, जे पालक दारिद्र्य रेषेच्या खाली मोडतात त्यांची मुले. नेक्स्ट, अशा पालकाची मुले जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात. या ठिकाणी ज्यादा एक्सप्लेनेशन केलेला आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी. आणि करेक्ट सुद्धा या ठिकाणी काय राहू शकतो की जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न या ठिकाणी प्राप्त करू शकतात. हे तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी दुर्बल घटकातील बालकासाठी योग्य राहील लक्षात या ठिकाणी. नेक्स्ट शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2005 या ठिकाणी बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न सुद्धा पाहायला मिळतील लक्षात घ्या. ते सुद्धा तुम्ही त्यात काय ते तोंड पाठच ठेवा लक्षात घ्या. अधिनियम 2005 मध्ये असे स्पष्ट केले आहे की 5 मध्ये असे स्पष्ट केले आहे की इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक यांच्यातील गुणोत्तर डॅडॅश असेल लक्षात घ्या. इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत विद्यार्थी संख्या 200 पेक्षा अधिक असेल तर विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी गुणोत्तर किती पाहिजे तुमच्या ठिकाणी बघा. ठिकाणी 30, 40, 45, 50 असं दिले. किती पाहिजे तुमच्या ठिकाणी? 40 असं अशा प्रकारे पाहिजे लक्षात घ्या गुणोत्तर. नेक्स्ट, कृती संशोधनाबाबत खालीपैकी कोणते विधान योग्य नाही लक्षात घ्या. म्हणजे एक निगेटिव्ह असणार आणि 3 या ठिकाणी काय तुमचे पॉझिटिव्ह वाक्य असणार आहेत लक्षात घ्या ठिकाणी. पण हे संशोधक शिक्षका संबंधित व्यक्तीद्वारे केले जाते. कृती संशोधनासंदर्भात एखाद्या विशेष समस्येच्या समाधानासाठी केले जाते. म्हणजे एखादं विशेष स्पेशलायझेशन त्यामध्ये असतं लक्षात घ्या. हे सुद्धा तुमचं करेक्ट येईल. व्यापक स्तरावर निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती संकलन याद्वारे केले जाते. लक्षात काय दिले? व्यापक शब्द या ठिकाणी तुम्हाला दिला. व्यापक स्तरावर निर्णय घेण्यासाठी. स्थानिक दैनंदिन समस्याचे समाधान करण्यासाठी कृती संशोधन या ठिकाणी हे सुद्धा केले जाते लक्षात घ्या. कुठले तुमचं लक्षात घ्या? 3 नंबरच्या ठिकाणी काय तुमच्या ठिकाणी कृती संशोधनाबाबत या ठिकाणी विधान योग्य येणार नाही लक्षात घ्या. कारण यामध्ये कुठल्या प्रकारची कृती संदर्भात येत नाही लक्षात घ्या. व्हिडिओ थोडा मोठा बनेल लक्षात, पण टोटली 1000 प्रश्न सराव या ठिकाणी, सराव अभ्यासाबरोबर रिव्हिजन बरोबर या ठिकाणी तुमचा प्रश्न सराव सुद्धा असणे गरजेचे आहे लक्षात घ्या. खालीलपैकी कोणते विधान शिक्षणासंबंधित खरे नाही लक्षात. शिक्षणासंदर्भात कुठले विधान खरे नाही? शिक्षणात सुधारणा केली जाऊ शकते. शिक्षण हे औपचारिक व अनौपचारिक असते. शिक्षण हे विज्ञानासह कलाही आहे. शिक्षण म्हणजे सूचना देणे आहे लक्षात. फक्त शिक्षण म्हणजे सूचना देणे आहे का लक्षात घ्या ठिकाणी.
कुठले येते शिक्षणात सुधारणा केली जाते, बरोबर आहे. औपचारिक अनौपचारिक या ठिकाणी येईल. शिक्षण हे विज्ञानासह कला सुद्धा येते, आर्ट अँड सायन्स सुद्धा या ठिकाणी येते लक्षात. त्यामध्ये शिक्षण म्हणजे सूचना या ठिकाणी फक्त नसते लक्षात घ्या. कुठले खरे नाही. 4 नंबर येईल करेक्ट. राष्ट्रीय क्रम रूपरेषा अभ्यासक्रम रूपरेषा 2005 याच्यामध्ये गुणवत्ता आयाम या शीर्षकामध्ये डॅडॅशला अधिक महत्व दिले. कशाला अधिक महत्व दिलेलं आहे? कशामध्ये? गुणवत्ता आयाम मध्ये कशाला अधिक महत्व त्याने दिलेलं आहे? भौतिक संसाधन, शिक्षित अभिप्रेरित शिक्षक, बालकांना ज्ञान संपादन करण्याशी संदर्भात संरचित अनुभव, बालकासाठी संरचित अनुभव व अभ्यासक्रमात सुधारणा करणे लक्षात घ्या. कुठले तुमचं करेक्ट उत्तर? 4 नंबर या ठिकाणी करेक्ट येईल लक्षात. म्हणजे काय? बालकासाठी संरचित अनुभव आणि अभ्यासक्रम या ठिकाणी करेक्ट उत्तर तुमचं या ठिकाणी राहील लक्षात घ्या. नेक्स्ट बघू शकता, कारण हे गोष्टी तुम्हाला पाठच पाहिजे तसे कशामध्ये कोणत्या गोष्टी येतात. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये परीक्षेसंबंधित कोणत्या सुधारणा सुचवल्या? परीक्षेसंदर्भात कोणत्या सुधारणा त्यांनी सुचवलेल्या आहेत 2005 अधिनियम मध्ये? बघा, येता 10वीची परीक्षा ऐच्छिक असावी. शालेय शिक्षणाच्या विविध अवस्थावर आधारित राज्यस्तरीय परीक्षा संचालन. नंतर या ठिकाणी कोणते बघा, स्पर्धा परीक्षा ऐच्छिक या ठिकाणी काय असावी तुमची? स्पर्धा परीक्षा या ठिकाणी ऐच्छिक असावी. आणि चौथं कुठलं दिलं तुमच्या ठिकाणी? वरील पैकी सर्व या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. राईट पैकी कुठलं बरोबर बघा या ठिकाणी. तर येता 10वीची परीक्षा कशी असेल त्यांनी ऐच्छिक असावी लक्षात. 137 मध्ये कुठली 10वीची परीक्षा या ठिकाणी कशी असावी? ऐच्छिक प्रकारची असावी लक्षात. हे सुधारणा त्यांनी या ठिकाणी सुचवले. परीक्षेचा ताण कमी करून यशस्वी होण्यास डॅडॅश आवश्यक असते. काय असते? अल्पकालीन परीक्षेकडे वाटचाल, शालेय स्तरावर विविध अवस्थाच्या परीक्षेचे आयोजन करणे, वार्षिक अर्धवार्षिक परीक्षा, विविध प्रवेश परीक्षेसाठी विविध एजन्सीची स्थापना करणे लक्षात. कुठले तुमचं? अल्पकालीन परीक्षेकडे वाटचाल, परीक्षेचा ताण कमी करून यशस्वी होण्याकडे आवश्यक आहे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, मूल्यांकनाचा उद्देश काय ठिकाणी बघा. बालकांना मंद गतीने तीव्र शीघ्र गतीने शिकणारे असे संबोधित करणे लक्षात घ्या. उपचारात्मक ज्या बालकांना उपचारात्मक शिक्षणाची आवश्यकता आहे त्यांना ओळखणे, अध्ययनातील अडथळे, समस्या क्षेत्राचा शोध घेणे, उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षकाने त्यांना कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे याचा अभिप्राय या ठिकाणी घेणे लक्षात घ्या. म्हणजे ज्यादा एक्सप्लेनेशन केल्या सुद्धा कुठला दिल ठरलं लक्षात घ्या. ठिकाणी जर आपल्या ट्रेकनुसार जायचं म्हणलं या ठिकाणी बघा, ज्यादा एक्सप्लेनेशन केलेलं 4 नंबरचा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट सुद्धा ठरतो लक्षात घ्या. ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला येतच नसेल त्यावेळेस अशा प्रकारचं ट्रिक वापरायला लक्षात घ्या. ठिकाणी बरे, उत्पादक जीवन जगण्यासाठी शिक्षकाने कोणत्या स्तरापर्यंत तयार केले आहे हे अभिप्राय या ठिकाणी घेणे गरजेचे आहे. म्हणजे मूल्यांकन करणे गरजेचं असते लक्षात घ्या. ठिकाणी नेक्स्ट, प्राथमिक शाळेतील बालकासाठी खालपैकी काय उत्तम मानले जाते लक्षात घ्या. कुठलं? व्हिडिओ अनुरूपण, प्रदर्शन, स्वतः घेतलेला अनुभव, वरीलपैकी सर्व. सर्वात महत्वाचं काय असतं? स्वतः घेतलेला अनुभव या ठिकाणी प्राथमिक शाळेतील बालकासाठी उत्तम मानले जाते. खालपैकी कोणते विधान विकासाच्या बाबतीत खरे नाही या ठिकाणी? कुठले खरे नाही? बघा, विकास हे आंतरक्रियेचा परिणाम आहे, विकास हे व्यवस्थित शृंखलेचे अनुकरण आहे, विकास ही व्यक्तिगत प्रक्रिया आहे, विकास विशेषाकडून सामान्याकडे होतो लक्षात. विकास कसा होतो? विशेषाकडून या ठिकाणी कसा होतो? सामान्याकडे, व्यक्तीकडे या ठिकाणी विकास होत असतो लक्षात घ्या. या ठिकाणी असं दिले लक्षात घ्या. कसा असतो? सामान्याकडून या ठिकाणी विकासाकडे होतो असतो लक्षात घ्या. पण तुमचं खरं नाही कुठल्या ठिकाणी तुम्हाला विचार लक्षात घ्या. म्हणजे बाकीचे तिन्ही वाक्य कसे आहेत? पॉझिटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी येत लक्षात घ्या. आणि एक निगेटिव्ह एंट म्हणजे नकारात्मक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. विकास हे आंतरक्रियेचा परिणाम आहे, बरोबर आहे लक्षात घ्या. विकास एक व्यवस्थित शृंखलेची अनुकरण करते, हे सुद्धा बरोबर आहे. विकास हे व्यक्तिगत प्रक्रिया आहे, स्वतःपासून विकास पहिल्यांदा ठिकाणी झाला पाहिजे म्हणजे आपण इतरांचा ठिकाणी विकास करू शकतो लक्षात घ्या. विकास हे विशेषाकडून नसून सामान्याकडून विशेषाकडे या ठिकाणी काय असते? म्हणजे या ठिकाणी हे काय चौथं वाक्य सेंटेन्स कसं चूक आहे लक्षात घ्या. ठिकाणी 142 बघा, बालकाचे विचार अमृतेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते, ही अवस्था डॅडीची असते. बालकाचे विचार अमृतेपेक्षा कसं अमृतपासून कसं मूर्त अनुभवाद्वारे आणि प्रत्ययाद्वारे होत असते. कुठल्या म्हणजे येतात 7 ते 12 वयोगटात त्यामध्ये मला ठिकाणी हे पाहायला मिळते लक्षात घ्या. गुड. नेक्स्ट बघू शकता, लास्ट पेज आहे लक्षात घ्या. ठिकाणी लास्ट एक 7-8 प्रश्न आहेत.
मानवी विकास कोणत्या दोन घटकाच्या योगदानाचा परिणाम आहे लक्षात घ्या. पालक, शिक्षक, सामाजिक, सांस्कृतिक, अनुवंशिकता, वातावरण यापैकी नाही. कुठलं? अनुवंशिकता, वातावरण या ठिकाणी मानवी विकास या ठिकाणी दोन घटक या ठिकाणी महत्वाचे गरजेचे या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. ठिकाणी म्हणजे मानवाचा विकास कुठून झाला? अनुवंशिकता ही सुद्धा अत्यंत गरजेची आहे लक्षात घ्या. आणि ते वातावरण, सभोवतालचं वातावरण सुद्धा या ठिकाणी गरजेचे आहे. खालीलपैकी कोणते पियाजे सायंटिस्ट अत्यंत महत्वाचे पियाजे सायंटिस्ट आहेत यांच्यावर बऱ्यापैकी सायंटिस्ट सुद्धा एक दोन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात असे. यांच्यामध्ये बौद्धिक विकासाचे निर्धारक तत्व नाही लक्षात. कुठले बौद्धिक विकासाचे निर्धारक तत्व नाही? सामाजिक बदल दिलाय, अनुभव, समानीकरण यापैकी नाही लक्षात घ्या. अनुभव, समानीकरण यांचे बौद्धिक विकासाचे निर्धारक तत्व आहेत, पण सामाजिक बदल या ठिकाणी हे त्यांचे निर्धारक विकासाचे बौद्धिक विकासाचे निर्धारक तत्व नाही लक्षात घ्या. म्हणजे करेक्ट उत्तर कुठलं? 1 नंबर असेल तुमचं. नाही असं विचारलंय त्यांनी, निगेटिव्ह विचारलंय. नेक्स्ट विशेष आवश्यकता असणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यूहरचना अधिक उपयुक्त ठरली असेल? विशेष आवश्यकता असणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी कुठली व्यूहरचना, प्लॅनिंग महत्वाचं असेल त्यांसाठी? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सम्मिलित करून वर्गात चर्चा करणे, विद्यार्थ्यांना सम्मिलित करून शिक्षकाद्वारे निर्देशित करणे, सहकार्यात्मक अध्ययन आणि तज्ञाद्वारे या ठिकाणी शिकवणे, अध्यापनासाठी योग्यतेवर आधारित समूहीकरण करणे. लक्षात कुठली तुमच्या ठिकाणी बघा, सहकार्यात्मक अध्ययन व तज्ञाद्वारे शिकवणे असणे. सहकार्यात्मक अध्ययन व तज्ञाद्वारे शिकवणे हे ठिकाणी विशेष आवश्यकता असणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी व्यूहरचना अधिक उपयुक्त ठरेल अशा ठिकाणी. बघा, समस्येच्या अर्थ लक्षात घेण्याची क्षमता, समस्येच्या अर्थ लक्षात घेण्याची क्षमता, वातावरणातील द्वेष, कमकुवतपणा आणि रिक्ततेप्रती जागरूकता ही डॅड्याची वैशिष्ट्य आहेत लक्षात घ्या. कशाची? प्रतिभावंत विद्यार्थी, सामान्य विद्यार्थी, सृजनशील विद्यार्थी यापैकी नाही. कुठले तुमचं? बघा, सृजनशील विद्यार्थी या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. म्हणजे समस्येचा अर्थ लक्षात घेण्याची क्षमता जे काय, वातावरणातील जे काय दोष आहेत, कमकुवतपणा आणि रिक्ततेप्रती जागरूकता हे म्हणजे कसे एखाद्या सृजनशील विद्यार्थी संदर्भात या ठिकाणी हे तुमची वैशिष्ट्ये पाहायला मिळते तुम्हाला. या ठिकाणी एका महाविद्यालयीन मुलीने आपला कोटला फरशीवर फेकण्याची सवय लावली लक्षात. तिच्या आईने तिला खोली बाहेर जाऊन कोट खेळायला अडकवण्याचे सांगितले. मुलीने पुढच्या वेळेस घरात प्रवेश करताना कोट हातात घेऊन कपाटाकडे जाऊन खेळावर अडकवलं. म्हणजे काय झालं? डिसिप्लिन झालं सगळं. डिसिप्लिन आपल्या मुलांना लावणे या ठिकाणी ह्या प्रकारचे तुमचे उदाहरण आहे सगळ्याचे उदाहरण आहे लक्षात. कशाची? शृंखलात्मक अध्ययन, उद्दीपन, क्रियात्मक अध्ययन, प्रत्यात्मक अध्ययन यावरील पैकी सर्व लक्षात. कुठले तुमचं? शृंखलात्मक अध्ययन लक्षात. एक शृंखलेप्रमाणे कसे करणे, कार्य करणे या ठिकाणी तुमचं करेक्ट उत्तर या ठिकाणी येईल डिसिप्लिन संदर्भात. नेक्स्ट बाह्य अभिप्रेरणेत डॅडॅश समाविष्ट आहे. कुठलं? स्तुती, दोषारोपण, प्रतिद्वंद्वता, पुरस्कार, दंड, प्रतिमानामाचे नामाचे ज्ञान. म्हणजे कुठले तुमचे करेक्ट उत्तर या ठिकाणी बघा. ठिकाणी सर्व या ठिकाणी तुमचे करेक्ट या ठिकाणी येतात लक्षात घ्या. ठिकाणी कुठलं? स्तुती, दोषारोपण, प्रतिद्वंद्वता, पुरस्कार, दंड आणि परिणामाच्या ठिकाणी काय? ज्ञान. करेक्ट उत्तर या ठिकाणी येईल तुमचं लक्षात घ्या. नेक्स्ट ज्या प्रक्रियेत व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो त्यास डॅडॅश असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? सामाजिक अध्ययन असं म्हटले जाते. ज्या प्रक्रियेत व्यक्ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे न शिकता दुसऱ्या व्यक्तीच्या व्यवहारातून शिकतो त्यास काय म्हणतात? सामाजिक अध्ययन असं म्हटलं जातं लक्षात. डेफिनेशन सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या. पुढे डॅडॅचे अध्ययनाच्या अयोग्यतेचे लक्षण आहे. डॅडॅचे अध्ययनाच्या योग्यतेचे लक्षण आहे. पळून जाण्याची प्रवृत्ती असणे, अशांत, ऊर्जावान, विध्वंसक असणे, अवधानासंबंधित विकार, अभिप्रेरणेचा अभाव या ठिकाणी कुठले तुमचं अयोग्यतेचे लक्षण कुठलं आहे तुमच्या ठिकाणी? अवधानासंबंधित विकार. अध्ययनाच्या योग्यतेचे कुठलं आहे? अवधानासंबंधित विकार हे अध्ययनाच्या योग्यतेचे लक्षण आहे या ठिकाणी लक्षण. नेक्स्ट अध्ययनाला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे लक्षात घ्या. ठिकाणी संचाराचे साधन, समय वयस्काचे साधन, अध्यापक, शिक्षक म्हणजे परिपक्वता आणि वयोमान. लक्षात कुठले तुमचं अध्ययनाला प्रभावित करणारा व्यक्तिगत घटक कोणता आहे? परिपक्वता आणि वयोमान हे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहिले. पुढे एक क्रिकेटपटू आपले गोलंदाजीचे कौशल्य विकसित करतो पण ते त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यास प्रभावित करत नाही लक्षात घ्या. एक क्रिकेटपटू गोलंदाजी कौशल्य विकसित करू शकतो पण त्याच्या फलंदाजी कौशल्यास प्रभावित करू नाही लक्षात घ्या. त्यास काय म्हणतात? विधायक प्रशिक्षण बदल, निषेधात्मक प्रशिक्षण बदल,
शून्य प्रशिक्षण बदल आणि यापैकी नाही लक्षात. कुठला येईल? शून्य प्रशिक्षण बदल. या ठिकाणी हे करेक्ट उत्तर तुमच्या ठिकाणी राहील. म्हणूनच तो आपले गोलंदाजी कौशल्य विकसित करू शकतो, पण या ठिकाणी काय करू शकतो? फलंदाजीची कौशल्य प्रभावित करीत नाही लक्षात. म्हणून त्याला काय म्हणतात? शून्य प्रशिक्षण कौशल्य असं या ठिकाणी म्हणतात. असं करेक्ट उत्तर तुमचं 3 नंबर राहील लक्षात. अशाच प्रकारे आपण 1000+ या ठिकाणी प्रश्न सुद्धा चॅनल आपल्या लवकरच या ठिकाणी डे बाय डे या ठिकाणी ऍड होत राहतील लक्षात घ्या. असे भाग 1, 2, 3, 4 असे ऍड होत राहतील लक्षात घ्या. अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी अजून सुद्धा आपण जीकेचे सुद्धा लेक्चर, मराठी लेक्चर सुद्धा या ठिकाणी चॅनल लवकरच या ठिकाणी ऍड सुद्धा होतील लक्षात घ्या. चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व प्रश्न संच, सर्व विषयाचे या ठिकाणी तुम्हाला चॅनलला मिळून जातील लक्षात घ्या. थँक्यू.